आज मी ज्याला भेटणार आहे ना तो मोजकच बोलतो, पण गोष्टी लगेचच आत्मसात करतो आणि त्या गोष्टींची योग्य ठिकाणी अंमलबजावणी सुद्धा करतो. त्याला बनायचंय सायंटिस्ट आणि त्याचं नाव आहे अद्वैत. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. हाय फाय. ओहो, हाय अद्वैत. हे काय आहे? अरे ताई, हे जेसीबी आहे. आणि हे कशासाठी असतं? मला आणि हे असं कंट्रोल करायला. कशाने कंट्रोल करायचं? ते असं रिमोट. पण मग ह्याला रिमोट असतं? हां, आणि मग ते पुढे मागे कसं होतं रिमोटनी? ते रिमोट चालतं. पण तुझ्याकडे आहे रिमोट ह्याचं? पण नाही, नाहीये. आणि हे कशाला दिलंय? हे असं सँड पकडायला. सँड? अच्छा, म्हणजे हे खेळायला घेऊन जायचं आणि सँडनी असं असं करायचं. हो, वाव, मस्त आहे रे. आणि ही गाडी कोणाची आहे? ही गाडी आहे असं कोणती कोणाची आहे? ह्याला. पण मग ह्याला पण रिमोट लागतो? हां, आणि मग कसं करायचं रिमोट घेऊन? रिमोट घेऊन ते चालतं. चालवलेस तू? हां, कोणी आणली तुला ही गाडी? माझ्या बाबाने. आणि तू शेअर केलीस तुझ्या फ्रेंड्स बरोबर? नाही, का? कारण की मी खाली नाही घेऊन जाऊ शकत. खाली नाही घेऊन जाऊ शकत? मग खाली कोण कोण येतं खेळायला? माझा फ्रेंड तुझ्या फ्रेंड्सची नावं काय आहेत? ओम, श्रवण, अद्विका, सवन्या, मानस. आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय आहे? श्रवण. तुला श्रवण का आवडतो? कारण की श्रवण माझे चोट खेळतो. ऐक ना, मला सांग, तुम्ही खाली काय खेळता सगळे फ्रेंड्स भेटून? ग्रासमध्ये खेळतात. ग्रासमध्ये खेळतात? आणि ग्रासमध्ये मुंगी असते का? अँट असते का छोटी? नाही असते. आणि अँट चावली तर काय करतात मग? नसतं. नसतं. तुम्ही बघितलंय? हां, आणि तुम्ही कधी खेळता खेळता पडलेत का खाली? हा पडला मी. मग लागलं होतं? लागले. मग रडलास? मग काय झालं काय नेमकं मला सांग. कोण कोण खेळत होतात? तुम्ही काय खेळत होतात? खेळत होते काहीतरी. आणि मग घरी येऊन काय सांगितलंस तू की मी पडलो आणि मी रडलो म्हणून? मी रडला नाही. स्कूलमध्ये काय करता तुम्ही? अभ्यास करतात आणि जेवतात. अभ्यास करतात आणि जेवतात आणि खेळतात. तू मोठं झाल्यावर काय बनणार आहेस? सायंटिस्ट. सायंटिस्ट. सायंटिस्ट झाल्यावर काय करणार आहेस? काय बनवणार आहेस? रोबोट. आणि रोबोट तुझं काय बनवून करणार? तो बनल्यावर काय त्याचं काम काय असणार रोबोटचं? रोबोट आई बाबाचं काम करणार. तू कितवीत आहेस? ज्युनियर. तू एवढा लहान आहेस? हां, ज्युनियर के जी मध्ये? हां. आणि मग ज्युनियर के जी नंतर काय येतं? सिनियर. मग सिनियर नंतर? फर्स्ट. फर्स्ट नंतर? सेकंड. मग? थर्ड. फोर्थ. फिफ्थ. सिक्स. 7, 8, 9, 10. वाव, ऑसम. अच्छा, तुझं स्कूल कुठे आहे? इथे. इथे म्हणजे कुठे? इथे खाली जवळ. इथे खाली जवळ म्हणजे खाली बिल्डिंग उतरल्यावर खाली स्कूल आहे? हां. हो, एवढ्या जवळ स्कूल आहे? मग तू उडी मारतोस डायरेक्ट लिफ्टनी खाली उतरल्यावर स्कूल येतं? येतं. कुठे? इथे थोडंसं लांब आहे. अच्छा, मग तू स्कूलमध्ये जात नाहीस का? जातो. तुला पझल आवडतं? हां. कुठलं पझल खेळणार आहेस तू माझ्याबरोबर? पेपा पी. वाव, आणि तुला पझल कोणी शिकवलं? आलं मला. तुझं आलं. आणि पेपाचा आवाज काढून दाखव. पेपा स्नॉटिंग कसं करते? कसं? ऐक ना, तुला स्कूलला जायला उशीर होतो? हां. आजीमुळे उशीर होतो? हां. हात पुढे कर. सरप्राईज. काय आहे? पेपा पी. आणि हे पझल तुला हवं होतं? मग तू मला फास्टर फ्रेंडे सारखं करून दाखव. उघडे आपण. चल, किती पीस आहे? 9 पीस आहे. वाव, हा कोण आहे? हा कोण आहे? जॉर्ज. डायनोसॉर आहे. आणि हे फिश. आणि मग येतोय. कोणाला?
येतो ना. कोणी शिकवलंय पण तुला हे? मला येते. अरे पण शिकवलं कोणी? शिकवलं नाही मला आलं. कसं काय आलं तुला पण असं? पण ती पेपा ऐकत नाही ना आई वडिलांचं? खूप टीव्ही बघते. आणि असं नसतं. मग असं कसं असतं सांग मग. आणि ती स्नॉटिंग कसं करते पेपा? पेपाचा आवाज कसा? कसा? हे छान केलंयस तू. वाव, गुड जॉब. अद्वैत काय बनवलंस? पेपा पिग. पझल बनवला? नाईस. मला एक पपी दे लवकर, फास्ट. ओ स्वीट. अद्वैत विषयी काय सांगाल? अद्वैत विषयी बोलायचं झालं तर थोडा हट्टी आहे तो. है ना? आले. पण ऍक्च्युली बाकी सगळं त्याचं पर्टिक्युलर असतं, म्हणजे त्याला जास्त सांगायला नाही लागत आणि त्याच्या वस्तू जरी काढल्या वगैरे तरी तो ठेवून देतो असं व्यवस्थित. म्हणजे सिस्टमॅटिक आहे थोडक्यात. येस बाबा. आणि काय नाही म्हणजे खूप त्याला जे पाहिजे ना ते बरोबर तो स्वतः करून घेतो. ॲक्च्युली मी एकदा ऑफिसमधनं येत होतो, मला एक इन्सिडेंट आठवतं. ऑफिसमधनं मी खूप आपण थकलेलो असतो, ऑफिसमधनं आलो मी खूप थकलेलो होतो. तर मला हा म्हणून डॅडा चला ना माझ्यावर खेळा ना प्लीज. म्हणून नाही अद्वैत मी आज खूप थकलो आहे, प्लीज मला ना आज नको. नाही दादा प्लीज ना तुम्ही प्लीज माझ्यावर खेळा. मी म्हणलं नाही अद्वैत मला खरंच थकवा आला, मी आज नाही खेळू शकत. आणि बोलतो डॅडा मी तुमच्या पाया पडतो प्लीज तुम्ही खेळा. मला आता लिटरली असं म्हणजे हे बोलल्यानंतर मग मला वाटलं अरे बापरे एवढा तो बोलतो तर मला खेळावंच लागेल. आणि त्याविषयी लिटरली मी खेळून घेतलं. म्हणजे असं तो स्वतःची कामं बरोबर करून घेतो. हो ना सर. ती दमलेल्या बाबाची नाही, दमलेल्या मुलाची कहाणी होती. पाया पडतो असं बोलला तू. हो असं गेला. आणि अद्वैत तुझे एकदा पेशन्स संपले होते का? काय झालं होतं नेमकं सांग मला. मम्माचे तुमचे पेशन्स संपले होते? ऍक्च्युली एकदा काय झालं त्याचं असं, म्हणजे कसं आहे त्याला जी गोष्ट हवी आहे ना ती म्हणजे लगेच हवी असते. तर मी एकदा असं काम करत होते आणि त्याला काहीतरी हवं होतं, चॉकलेट हवं होतं आय थिंक. तर मी म्हटलं मी थोडं किचनमध्ये आहे, थोडा वेळ थांब असं. तर नाहीच तो ओरडायला लागला मम्मा मम्मा मम्मा. तर म्हटलं अद्वैत जस्ट हॅव पेशन्स, थोडा वेळ माझं आवरू दे मग तुला देते मी असं. तर तो थांबला आणि नंतर झालं. तर खूप दिवसांनी काय झालं, मी लॅपटॉप घेऊन बसलेले, आम्ही तिघं पण होतो म्हणजे मी अद्वैत आणि हे. आणि मी जस्ट ऑन केला पण तो पटकन ऑन नव्हता होत. तर म्हटलं शी काय ऑन नाही होत आहे पटकन असं. तर तो मला रिपीट करतोय मम्मा हॅव पेशन्स. म्हणजे तो इन्सिडन्स त्याच्यात एवढं लक्षात राहिलेलं ते असं की बापरे मी आला म्हटलं म्हणून त्यांनी ते रिपीट केलं असं है ना. म्हणजे त्याच्या समोर काही बोलणं म्हणजे कठीण आहे, कारण तो कधी काय लक्षात ठेवून. ग्रास्पिंग एवढं हे आहे ना छान आहे. म्हणजे तो ना कधी तुम्हाला तुमचीच गोष्ट तुम्हाला ऐकून दाखवेल. हे म्हणजे तुम्ही पण परफेक्ट. याला असं कधी मोठं होऊन मला हे व्हायचंय ते व्हायचंय असं काही त्याने तुम्हाला सांगितलंय का? ऍक्च्युली ना तो म्हणतो मला सायंटिस्ट व्हायचंय. अद्वैत तुला सायंटिस्ट व्हायचंय? तुला कोण म्हणतं सायंटिस्ट? कोण म्हणतं सांग ना. सायंटिस्ट कोण म्हणतं? अगं बाई किती लाजतोय. लाजतोय. तुला कोण सांग ना. लाजतंय? तुला सायंटिस्ट कोण म्हणतं? म्हणजे एरवी घर डोक्यावर घेत असेल आणि आज अगदी सगळे आल्यावरती ऍक्च्युली स्पेशालिटी असते मुलांची. जेव्हा नको करायचं तेव्हा तेच करणार आणि जेव्हा नको तेव्हा असं चालू असतं त्यांचं. म्हणजे परफेक्ट किड. ऍक्च्युली माझी आई आहे ना त्याला सायंटिस्ट म्हणते असं. म्हणजे काय माहिती त्याचं काही रिझन असं नाहीये. पण मग मे बी तिचं ऐकून की काय असं तो म्हणतो नाही मम्मा मला सायंटिस्ट व्हायचंय. काहीतरी शोध लावलाय त्याने. हो नाही. आणि मम्मा आणि आजीसाठी तो रोबोट बनवणार आहे, कारण ते लोक खूप काम करून टायर्ड होतात ना असं. तुम्ही खूप छान गप्पा मारल्या असेल, पण ह्याच्याविषयी तुम्हाला किती माहिती आहे ते मला आता कळणार आहे एका छोट्याशा रॅपिड फायर राऊंड मध्ये. 15 सेकंद आहेत उत्तरं द्यायला. आपण सुरुवात बाबांपासून करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा कुठलं खेळणं ह्याला आणून दिलं होतं? पहिलं खेळणं एक पपेट होतं, लायनचं पपेट होतं. बरोबर आई? नाही काय झालं तो जस्ट बॉर्न झालेला आणि यांनी काही म्हणजे असं नॉर्मली वेगळं काही तर पपेट आणलं. त्यामुळे मला थोडंसं हसायला आलं. दुसरा प्रश्न, ह्याची उंची किती आहे आता? 3.5 फूट. आईला किती हसू येतंय. सांग आई काय वाटतं तुम्हाला? नाही कमी असेल 3.5 फीट. 3.5 पेक्षा रॉंग. माहित नसेल तुम्ही पण असं जजमेंट करते. तुला माहित नाहीये. मी
ऍक्च्युली करेक्ट अज्युम करतीये ना. एक मिनिट, तुला काय वाटतं 3.5 आहे का 3.5 पेक्षा कमी आहे? कोणाचं करेक्ट आन्सर आहे? कोणाचं मम्मा आहे? की डॅड? मम्मा का दादा, कोणाचा बरोबर करेक्ट आहे? आन्सर कोणाचं आहे? मम्मा. अमाज बॉय. ओके, सॉरी. मागच्या रविवारी ह्यांनी सगळ्यात आधी काय खाल्लं होतं? मागच्या रविवारी अंड. म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे हा, मॉर्निंगला हा. फर्स्ट. वा बाबा वा, राईट. तुम्ही कसं करता राईट आणि रॉंग स्कूलमध्ये? राईट, व्हेरी नाईस. ओके आई, आता एवढा तुम्ही हसल्या, आता बाबा बघणार आहेत तुमच्याकडे. ओके. खूप सोपा प्रश्न आहे. ह्याचा ब्लड ग्रुप काय आहे? ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह. उत्तर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? रॉंग आहे. आई याला म्हणतात रिवेंज. एबी पॉझिटिव्ह नाही, एबी पॉझिटिव्ह माझा आहे. सॉरी ते जरा मिक्स झालं. बी एक्स्ट्रा आलं. ए ए पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे. So, आईचं चुकलंय. चुकलंय. बघा, Complete तुम्ही wrong. एवढा वेळ त्यांच्यावर हसत होतात आणि आता त्यांनी तुमची खोड काढलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या गोष्टीसाठी ह्यांनी हट्ट केला होता? कारसाठी. येस, करेक्ट. येस. तुम्ही याला सगळ्यात पहिल्यांदा कधी मारले? 1 इयर नंतर. 1 इयर पर्यंत नाहीच, बट नंतर मग तुम्ही वाट बघत की 1 वर्षाचा झाला. ऍक्च्युली कसं त्याला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मग ते असं चालू होतं ना मुलांची मस्ती वगैरे. 1 वर्षापर्यंत ऍटलिस्ट ते थोडे हे असतात, त्यामुळे काही नाही तेवढा काही चान्स पण आला. का मारलं होतं? असंच मस्ती वगैरे. मारते आई खूप? हो, मम्मा मारते. मम्मा मारते. अगं बाई, सो क्यूट. पण आता म्हणजे असं पटकन सहजासहजी मारलं जातं का? असं खूप राग आला तरच? हा, खूप आला तरच असं. अदरवाईज यू नाही, नाही. सो स्वीट. तिच्यात पेशन्स कमी आहे. मी हा, तेच actually. सांगतो की तुझ्यात पेशन्स कमी आहे. थोडं पेशन्स ठेव त्याच्याबद्दल. आणि लगेच हात नको उचलू. बिकॉज शी इज ऑल्सो टीचर, तर त्यामुळे तिचा हात लगेच उठतो. म्हणजे बाकीच्या टीचर म्हणजे स्टुडंट्सना पण की काय? नाही, तिकडे नाही होत ना म्हणून घरी आलं. खूप छान वाटलं आम्हाला अद्वैत बरोबर गप्पा मारून. आणि मगाशी त्यांनी मला एक गंमत सांगितली. आजी म्हणते थांब थांब, आजी लेट करते शाळेत जायला. तो आहे ना, त्याला आहे ना टीव्ही बघायचा असतो. टीव्ही बघायचा असतो तर तो मी म्हणते चल चल ना, थांब 5 मिनिट थांब. मग आजी प्लीज प्लीज 5 मिनिट. मी म्हटलं अरे नाजा लेट होतो. नाही काका बघ, काका उठले आणि आता तयारी पण झाली काकांची, आता चल निघायचंय. नाही बोलतो प्लीज प्लीज 5 मिनिट असा करत होतो. आणि मग काय करतो, आंघोळ गेला आत बाथरूम मध्ये की ते पाणी ओम नमः शिवाय बोलत असतो तो टाकले की. आणि मग तो लेट करतो पुसायला. आणि कपडा हे घालून पण द्यायला बघत नाही. मग इकडे पळतो तिकडे पळतो, आजीला पळवतो तो. मग शेंडे फळ जरा लाडकं असतं, तर तसा सीन इकडे आहे की नाही? आहे म्हणजे त्याचे दोघे पण माझे हे लाडकेच आहेत. आणि आई, तुम्हाला तो काकूला आई म्हणतो, म्हणजे हे माझ्यासाठी फार वेगळं होतं की मम्मा आणि ती आई आणि ही आजी. तर आईबाई. हो, तो म्हणजे आमच्या सगळ्यांचाच तो लाडका आहे, कारण तो एकदम बोलका आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो जेवढा रागीट आहे ना तेवढाच प्रेमळ आहे मुलांबद्दल. म्हणजे असं नाही की माझा मोठा भाऊ आहे तर त्याला कोणी ओरडलं ना तर तो लहान आहे सगळ्यांच्यापेक्षा, पण स्मयनला जर कोणी ओरडलं तर तो सगळ्यांच्या पुढे उभा असतो सांगायला की त्याला कोणी ओरडायचं नाही. म्हणजे तो खूपच प्रेमळ आहे. आजीचा पण तो सगळ्यात लाडका आहे. आजीच्या पाठीमागं असतो दिवसभर. आजी त्याच्या पाठीमागं ओरडत असते आणि तो आजीच्या पाठीमागे ओरडत असतो. आजी त्याला ओरडली की तो आजीला आधी ओरडतो की स्मयन दादाला कोणी ओरडायचं नाही. तो खूप काळजी घेतो आमच्या सगळ्यांची. दादा, तुला एक बेस्ट फ्रेंड घरातच मिळालाय, काय म्हणणं आहे तुझं? चांगलं झालं. भांडता तुम्ही दोघं जण? हा, थोडं मानता. मग तुला खूप मज्जा आली असेल ना की अजून एक भाऊ आला मस्ती करायला? हा. हो ना? मला वाटते सगळ्यांचे गुण, हुशारी, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, ग्रास्पिंग पॉवर, त्याचे मम्मी पप्पा, काका काकी, आजी, ह्या सगळ्यांचे गुण त्याच्यामध्ये संपूर्णपणे उतरलेत असं मला वाटते. आणि तो प्रेमळ आहे तसंच रागीट देखील आहे, हे देखील खरं आहे.
कारण 1-2 वेळा आम्ही भेटलेलो फाळकेवाडीला गावी. तो कोणतरी त्याला एक वाक्य बोलला असं, तर ते त्याला आवडलं नाही. तो बराच वेळ पप्पांकडे रडत होता. ते वाक्य मला होतं, ते शब्द मी काही सांगत नाही, पण तो त्याचा खुलासा मागत होता पप्पा मम्मींकडून. धन्यवाद. हे जे आमचं माध्यम होतं बंध वात्सल्याचे, यामध्ये मुलाविषयी काय वाटतं हे नातेवाईक सांगतात आणि तेच आजही आम्हाला ऐकायला मिळालं आणि वेगवेगळे व्ह्यूज मिळाले. आणि आता आई बाबा एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहेत आणि ह्याला जिंकून देणार आहेत झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक कलरफुल गेम. यामध्ये काही तुम्हाला ग्लासेस दिसत आहेत. एनी गेसेस काय करायचं असेल? ग्लासांचा मनोरा बनवायचा आहे. यू राईट. तुम्हाला मिळतात 100 गुण. सॉलिड आहे. आईला सगळं माहिती आहे. मम्मी सब जानती है. तर ह्यासाठी तुम्हाला 2 मिनिटं मिळतील आणि जितका मोठा तुमचा मनोरा असेल तेवढे जास्त पॉइंट्स मिळतील. जर पडलं तर तुम्ही परत स्टार्ट करू शकता आणि तू चेअर अप करायचं. ओके, तुला काय वाटतं कोण जिंकणार? नाही सांगत आहे. किती हुशार आहे ना, पॉलिटिकली करेक्ट आहे. ओके, नाईस. आणि आपण सुरू करूया. ओके, आणि जो कोणी जिंकेल तो ह्याला मिळवून देणार आहे झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. Your time starts now. Thirty seconds. Yeah. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Stop. Oh, it's a tie. असं खूप कमी वेळा होतं की आई बाबांचा दोघांचाही टाय झालाय आणि ते आत्ता इकडे झालंय. सो मला असं वाटतं अजून एक 30 सेकंडचा गेम खेळूया आणि मग त्यामध्ये जो विनर असेल तो विनर. ठीक आहे? आर यू रेडी? कम ऑन, बेस्ट ऑफ लक गाइज. योर टाइम स्टार्ट्स नाउ. Last 10 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Stop. आणि आई अद्वैतसाठी जिंकली आहे झी युवातर्फे आकर्षक भेटवस्तू. तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्याही मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला नक्की ईमेल पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.